छत्रपती संभाजीनगरमधनं कालच एक महिला दवाखान्यात आल्या होत्या आणि त्या पुण्यात त्यांनी घर घेतलं होतं, कारण मुलीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं आणि मुलगा लॉयर शिकत होता. माऊली गेले वर्षभर पुण्यात राहतात आहे. मानेचं दुखणं, शोल्डरमध्ये वेदना, प्रचंड मान दुखते, प्रचंड डोक्यामध्ये कळा येतात, हाताला पूर्ण दुखतं, हाताचे सांधे, हाताचे मसल, स्नायूमध्ये प्रचंड वेदना असतात. 4 ट्रीटमेंट त्यांच्या कंप्लीट झाल्या. 4 ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या अप्पर ट्रॅपेझियस जे मसल आहेत, मानेचे जे मसल आहेत या भागातले, त्या मसलमध्ये प्रचंड दुखायचं, कडक व्हायचं, दगडासारखं कडक व्हायचं. त्यानंतर मी त्यांना बोलता बोलता 4थ्या ट्रीटमेंटला म्हटलं की मॅडम गेले 3 महिने मी तुमचे अप्पर ट्रॅपेझियसचे मसल रिलीज करतो आहे, तुम्ही इमोशनल ट्रॅपमध्ये आहात का? मग त्या म्हणल्या की सर हो, मी माझे सगळं, मला एकटं राहावंसं वाटतं, माझ्या जीवनात मला काहीही नको आहे आता. मग त्यांचं मी तसंच बोलल्या आणि त्या बाहेर गेल्या आणि परत एक 5 मिनिटानंतर त्यांचे मिस्टर म्हणाले की डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला सेपरेट रूममध्ये तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. म्हटलं ठीक आहे, एक काम करा, पलीकडे बसा, मी आलो. त्यानंतर मी दुसरे पेशंट चेक करून त्या रूममध्ये गेलो आणि गेल्यानंतर कन्सल्टेशन रूममध्ये बसल्यानंतर मिस्टर म्हटले की मी संभाजीनगरला असतो, माझी बायको पुण्यात असते, मी महिन्यात 2 महिन्यात किंवा 3 महिन्यातनं एकदा मी पुण्यात येतो आणि पुण्यात आल्यानंतर सर मला मैथून करण्याची, इंटरकोर्स करण्याची, सेक्स करण्याची माझ्या बायकोकडे भीक मागावी लागते. तिची इच्छा निर्माण होत नाही, तिची योनी पूर्ण कोरडी असते ना, तिलाही प्रचंड त्रास होतो, मलाही त्याचा त्रास होतो आणि तिची इच्छाच नसते. मग त्यांच्याकडे मी बघितलं, फक्त मिसेसकडे बघितल्यानंतर ते म्हणले की सर माझी इच्छाच नाही, मला एकटंसं राहावंसं वाटतं आहे. एक लक्षात घ्या सर, मला पूर्ण एकटंसं राहावं वाटतं, मला आता कोणच नको आहे माझ्या जीवनात. मग मी त्यांना विचारलं की बोला मॅडम, सर तुमचा संवाद किती वेळा होतो मॅडमसोबत? ते म्हणले की काही नाही, पैसे फक्त पाहिजे असतील तर ते पैसे मागण्यासाठी किंवा फोनपे करण्यासाठी किंवा कुठली बिलं भरायची असतील, याच्या पलीकडे आमचा संवाद काही होत नाही. म्हणजे तू जेवली आहेस का, तुम्ही असं किती वेळा विचारलं तुमच्या बायकोला? ते म्हणले गेल्या 4 महिन्यात तर नाही विचारलं आहे. बरं, तुला काही दुखतं आहे का, किती वेळा विचारलं? नाही विचारलं. तुम्ही फॅमिली ट्रिप ॲज अ नवरा बायको किती दिवसापूर्वी गेला होता? तर ते म्हणले मी 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. बरं ठीक आहे. मग त्या लगेच मिसेस म्हटलं की मी हेच त्यांना समजून सांगते आहे, तुमचा संवाद गेले वर्षभरात तुटत गेला आहे. आता तो एवढा तुटला की तिला एकटे पण चांगलं वाटायला लागलं. मग मी विचारलं, मग त्या लगेच बोलता म्हटलं की मुलीच्या रूममध्ये असते, जेवणापुरते किचनमध्ये येतात, त्यांच्या हाताने जेवण घेतात, परत ती त्याच्या मोबाईलमध्ये तिच्या रूममध्ये जाते. तिचं काय चाललं आहे मला कळत नाही, तिच्या चेहऱ्याकडे बघते, काही समजत नाही. मुलगाचा येतो, तो त्याच्या मोबाईलमध्ये असतो दिवसभर. आमच्या घरामध्ये मुलगा मुलाच्या रूममध्ये, मुलगी मुलीच्या रूममध्ये, मी माझ्या रूममध्ये आणि नवरा संभाजीनगरमध्ये. संवाद शून्य. मित्रांनो, एक लक्षात घ्या, फॅमिलीमध्ये संवाद जर नसेल तर 4 टोकं 4 ठिकाणी गेल्यानंतर जीवनामध्ये मानसिक संतुलन त्या स्त्रीचं बिघडणार आहे. बाई जी आहे, स्त्री जी आहे, ती भावनांवरती तिचं जगत असते आणि मनुष्य जो आहे म्हणजे पुरुष हा प्रॅक्टिकल आहे, हा प्रॅक्टिकल विचार करतो. स्त्रीला सगळ्यात पहिलं कुठलंही, तिला काय बेडवरती गेल्यानंतर डायरेक्ट कपडे काढलेत आणि चालू झाले असं होत नाही, तर तिला तिच्या मनाच्या भावना, तिच्या मनामध्ये चाललेले विचार किंवा तिची विचारपूस किंवा तिच्या शेजारी एक 5 मिनटं चहा घेतलं आहे, कॉफी घेतलेली आहे, तिच्यासोबत बसलेला आहात, तिला दिवसभरात काय केलं, काय नाही केलं, काय घडलं, हा संवाद जर बंद झाला तर जीवनामध्ये सगळे तडे जातात आणि त्या तड्यांची पुढची स्टेप म्हणजे तुमचे लैंगिक संबंध सगळे बिघडायला लागतात. मी त्यांना सांगितलं सरांना, तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस इथे आहे, तुम्ही तो सेट आहे, तुम्ही आठवड्यातले 1 दिवस किंवा आत्ता पहिलं, आज दवाखान्यातनं बाहेर गेल्यानंतर 3 दिवस पहिलं महाबळेश्वरमध्ये जाऊन बसा. तुम्हाला जर परत एकत्र पहिल्यासारखं यायचं असेल तर एक लक्षात घ्या, फक्त बसा, गप्पा मारा, संवाद करा
आणि आठवड्यातले 2 दिवस तुम्ही पुण्यात येऊन त्यांच्याशी बसा, गप्पा मारा. मुलांना घेऊन त्यांच्याबरोबर मुलीला घेऊन गप्पा मारा की बाबा तुझं काय चाललं आहे. त्यांना विचारलं मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये, तर त्यांना सांगता नाही आलं. मुलगी कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे किंवा कुठल्या वर्गात आहे तुम्ही बघितलं का जाऊन, ते म्हणले नाही, मी फक्त फी दिली आहे बास, मला बाकी काय माहीत नाही. मुलगा कुठल्या कॉलेजला हेही त्यांना सांगता नाही आलं. तर एक लक्षात घ्या, आज असे बरेच पालक आहेत की जे आपला मुलगा कुठल्या इयत्तेमध्ये आहे, कुठल्या तुकडीमध्ये आहे किंवा तो काय करतो आहे, तो पुण्यात जरी शिक्षणाला आलेला असेल, तो कुठे जातो आहे, कुठे येतो आहे, काय करतो आहे, त्याचे मित्रपरिवार कोण आहेत, तो दिवसभर कशा प्रकारचं कंटेंट व्हिडिओ यूट्यूबला बघतो आहे, इंस्टाला बघतो आहे, हे पालकांचं कर्तव्य आहे की ते काय करतात आहे. आज संवाद तुटत चालले, म्हणून घरातले लोकही मग प्रेम बाहेर शोधायला लागतात. मुलगी प्रेम बाहेर शोधायला लागते, मुलगा प्रेम बाहेर शोधायला लागतो, आई बाहेर प्रेम शोधायला लागते. तर एक लक्षात घ्या, प्रेम हे घरातनं जर मिळालं, संवाद जर घरात तिघांचा झाला असता, तर एवढी टोकाची पावलं किंवा एवढ्या टोकाच्या वेदना त्या स्त्रीला झाल्या नसत्या. एक लक्षात घ्या की आपण प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचा वेळ संवादाचा हा दिला पाहिजे. नवऱ्याबरोबर वेळ संवादाचा, मुलासोबत वेळ संवादाचा, मुलीसोबत वेळ संवादाचा, जेवणाचा वेळ. मला सांगा, सूर्याचा वेळ ठरलेला आहे, चंद्राचा वेळ ठरलेला आहे, रविवार ठरलेला आहे, सोमवार ठरलेला आहे, आपले महिने ठरलेले आहेत. मग आपल्या फॅमिलीसाठी वेळ आपण का नाही ठरवत? आजकाल फॉरेनमध्ये किस करण्यासाठी पण डे ठरवलेले आहेत. इंटरकोर्स करण्यासाठी, सेक्स करण्यासाठी त्यांनी ठरवलं आहे फ्रायडे नाईट इज द डे ऑफ फॉर सेक्स. मग आपल्या जीवनामध्ये आपण वेळा ठरवलेल्या पाहिजेत की नकोत, किंवा तुम्ही ठरवायचा तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंटमध्ये करा.